होतं चांदवडमध्ये, तिथेच आता शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत, नेतेही त्यासोबत आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। सुरक्षा दल त्या ठिकाणी जी संपूर्ण परिस्थिती आहे ती शांत करण्याचा प्रयत्न करतात। राडा झालेला आहे मोठा चांदवडमध्ये, आता महामोर्चा शेतकऱ्यांचा काढण्यात आला आणि त्याच दरम्यान हा राडा झाला। कांदा उत्पादक शेतकरी आज सकाळपासूनच प्रत्येक ठिकाणी राज्यभरात आक्रमक झाले। आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत चांदवडमध्ये। अभिजित, काय नेमकी परिस्थिती आहे, कशामुळे हे सर्व राडा झालेला आहे? काही तासापासून चांदवडमध्ये शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन सुरू होतं। महाविकास आघाडीतले नेते देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता रास्ता रोको आंदोलनानंतर जी वाहनं मुंबई आग्रा महामार्गावर उभी आहेत त्या वाहनांच्या गाड्यांच्या चाकाच्या हवा सोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात होता आणि त्यामुळे आता पोलीस आणि आंदोलकांमध्ये या ठिकाणी झटापट सुरू असल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळत आहे। पोलिसांनी आंदोलकांना गाड्यांच्या हवा सोडण्यापासून रोखलेलं आहे आणि त्यामुळे काहीसं गोंधळाचं वातावरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। झटापट आंदोलक, मवियाचे नेते आणि आंदोलकांमध्ये आपल्याला बघायला मिळते। पोलिसांकडून आता मवियाचे नेते आणि आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि आता त्यांना या ठिकाणाहून पुढे पोलीस ठाण्यामध्ये नेलं जाईल। आंदोलक काही वेळापूर्वी आक्रमक झालेले होते आणि जे ट्रक या ठिकाणी रास्ता रोकोमुळे महामार्गावर थांबलेले होते त्या ट्रकच्या हवा सोडण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून करण्यात आला आणि त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांना वेळीच रोखलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बघायला मिळेल, त्यामुळे काहीसा गोंधळ या ठिकाणी निर्माण झालेला होता। आता काही आंदोलकांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे तर काही आंदोलक दुसऱ्या बाजूला जाऊन या ठिकाणी काही गाड्यांच्या चाकांच्या हवा सोडण्याचा प्रयत्न करतात। त्यांना देखील आता पोलिसांकडून ताब्यात घेण्याचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर अगदी मागच्या 2 तासापासून जवळपास हे सगळं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि आंदोलनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी ज्या गाड्या उभ्या होत्या त्याच्या टायरच्या हवा सोडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आला, मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच रोखलं। त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट देखील या ठिकाणी झाली। मात्र आता पोलिसांनी आपण या दृश्यांमध्ये जर बघितलं तर आंदोलकांना आणि मवियाच्या नेत्यांना या ठिकाणी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेलं आहे। कांद्याच्या प्रश्नावर आता शेतकरी देखील या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला बघायला मिळतात। कांद्याचा उत्पादन खर्च जवळपास 2000 ते 2200 रुपये प्रति क्विंटल आहे आणि कांद्याला अवघे 200 ते 300 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय आणि त्यामुळे या ठिकाणी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश आणि रोष मुंबई आग्रा महामार्गावर चांदवडमध्ये आपल्याला बघायला मिळतोय। कांद्याला किमान 3000 रुपयांचा हमी भाव द्यावा अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे। दुसरीकडे नाफेड आणि NCCF कडून जी खरेदी केली जाणार आहे ती देखील कांदा खरेदी ही थेट बाजार समितीतून केली जावी अशा पद्धतीची देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे। अगदी या ठिकाणी महामार्गावर बसून शेतकऱ्यांनी चटणी भाकरी आंदोलन देखील केलं आणि त्या माध्यमातून देखील सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केला जातोय। एकूणच आपण जर बघितलं तर कांद्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशा पद्धतीची शेतकऱ्यांची मागणी आहे। कारण दरवर्षी कधी अवकाळी पावसामुळे कांद्याला फटका बसतो, कधी कवडीमोल भाव मिळतो, त्यामुळे उत्पादन खर्च देखील वसूल होत नाही आणि परिणामी दरवर्षी कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना त्यांना करावा लागतो। त्यामुळे केंद्राने आणि राज्याने कांद्याच्या भावावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशा पद्धतीची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आहे। सोबतच सध्या जो कवडीमोल भाव मिळतोय तेवढ्या भावामध्ये उत्पादन खर्च देखील वसूल होत नाही आणि त्यामुळे 1500 रुपये प्रति क्विंटलचं अनुदान तातडीने सरकारने या सगळ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना द्यावं अशा पद्धतीची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। आता सरकार या सगळ्या कांद्याच्या प्रश्नावर कशा पद्धतीने तोडगा काढेल हे पाहणं महत्त्वाचं
महत्वाचं असेल। मात्र सध्या तरी आपण बघतोय या दृश्यांमध्ये की मवियाचे जे नेते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते त्या नेत्यांना देखील या ठिकाणी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेलं आहे। जे शेतकरी या ठिकाणी उभ्या असलेल्या ट्रकच्या चाकांच्या हवा काढण्याचा प्रयत्न करत होते त्यांना देखील या ठिकाणी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पोलिसांची प्रचंड कुमक या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे आणि सध्या आता या आंदोलकांना पोलिसांच्या गाडीमध्ये त्या ठिकाणी आता स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे आणि इथून त्यांना मग पोलीस ठाण्यामध्ये नेलं जाणार आहे। सध्या तरी आपण एक संघर्ष जो आहे तो कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा या ठिकाणी चांदवडमध्ये आपल्याला बघायला मिळतोय। अगदी सकाळपासून या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी जमायला सुरुवात झालेली होती आणि मागच्या 2 ते 2.5 तासांपासून मुंबई आग्रा महामार्ग शेतकऱ्यांनी रोखलेला होता। त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूनी वाहनांच्या प्रचंड अशा रांगा देखील लागलेल्या आहेत। प्रचंड असं तळपतं ऊन आहे, खाली रस्ता तापलेला आहे। मात्र कशाचीही पर्वा न करता आपल्या मागण्यांसाठी शेतकरी मागच्या 2 ते 2.5 तासापासून या ठिकाणी ठिय्या मांडून होते। मुंबई आग्रा महामार्ग पूर्णपणे रोखण्यात आलेला आहे आणि आता त्यानंतर शेतकऱ्यांनी सरकारला पुन्हा एकदा जाग यावी यासाठी खरं तर जी वाहनं या ठिकाणी उभी आहेत त्या वाहनांच्या टायरची हवा सोडण्याचा प्रयत्न केलेला होता। मात्र पोलिसांनी आंदोलकांना रोखलंय। आता मवियाचे नेते आणि ज्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे त्या पोलीस वाहनाच्या समोर आता आंदोलकांकडून पुन्हा एकदा आंदोलन सुरू करण्यात आलेली आहे। पोलिसांची गाडी या ठिकाणी रोखण्यात आलेली आहे आणि पोलिसांच्या गाडी समोर सध्या आंदोलक प्रचंड अशी घोषणाबाजी आंदोलकांकडून केली जाते। ज्या मवियाच्या नेत्यांना आणि शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यांची तात्काळ मुक्तता करावी या मागणीसाठी आता थेट पोलिसांच्या गाडीच्या पुढेच आंदोलकांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि तात्काळ आंदोलकांना सोडावं, मवियाच्या नेत्यांना सोडावं अशा पद्धतीची मागणी या आंदोलकांकडून केली जाते। मात्र पोलिसांनी या ठिकाणी पुन्हा एकदा हस्तक्षेप केलेला आहे। पोलीस आणि आंदोलकांमध्ये काहीशी झटापट पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। ज्या नेत्यांना आणि आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांची तत्काळ मुक्तता केली जावी अशा पद्धतीची मागणी या आंदोलकांकडून केली जाते। मात्र पुन्हा एकदा पोलिसांनी या ठिकाणी हस्तक्षेप केलेला आहे आणि ज्या नेत्यांना आणि आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यांना या ठिकाणाहून पुढे पोलीस ठाण्याकडे नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलिसांकडून केला जातोय। ही दृश्य बघा, आंदोलकांना पोलिसांच्या वाहनाच्या समोरून हटवण्यात आलेलं आहे आणि अगदी दोन्ही बाजूनी पोलिसांच्या कड करण्यात आलेलं आहे। त्या प्रचंड अशा बंदोबस्तामध्ये आता पोलिसांची ही गाडी जी आहे ज्यामध्ये मवियाचे नेते आणि आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे ती पोलिसांनी आता या ठिकाणाहून या सगळ्या गोंधळादरम्यान दोन्ही बाजूनी या पोलिसांच्या वाहनाला कड करण्यात आलेलं आहे आणि आता या आंदोलकांना आणि मवियाच्या नेत्यांना या ठिकाणाहून पुढे पोलीस ठाण्यामध्ये नेलं जात आहे। प्रचंड असा बंदोबस्त या ठिकाणी पोलिसांचा आहे आणि आपण जर या दृश्यांमध्ये बघितलं तर आता आंदोलकांना ताब्यात घेऊन पुढे पोलीस ठाण्याकडे नेलं जात आहे। मात्र ही गाडी अडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आंदोलकांकडून केला जातोय त्यामुळे काहीसं गोंधळाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे। आंदोलक देखील आक्रमक आहेत, पोलिसांनी देखील या ठिकाणी वेळीच हस्तक्षेप करून आता जे वाहन आहे पोलिसांचं की ज्या वाहनामध्ये मवियाचे नेते आणि आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्या वाहनाच्या चारही बाजूंनी पुन्हा एकदा आंदोलकांनी घेराव घातलेला आहे। आंदोलक आक्रमक आहेत आणि गेल्या 2 ते 2.5 तासांपासून महामार्ग पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे महामार्ग सुरळीत करण्यासाठी आता पोलिसांकडून आंदोलकांना आणि मवियाच्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि सध्या आता त्यांना पोलीस ठाण्यामध्ये नेलं जात आहे। आपण पाहतोय अत्यंत मोठ्या प्रमाणात इथे गोंधळ झालेला आहे। कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।